ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता डॉमिसियल सर्टिफिकेट अनिवार्य झालेलं आहे, कंपल्सरी झालेलं आहे. ही अनिवार्यता का करण्यात आली आणि डॉमिसियल सर्टिफिकेट म्हणजे काय, डॉमिसियल सर्टिफिकेट कुठे मिळेल, कसं काढता येईल आणि महाराष्ट्रातीलच व्यक्तींना मिळतं, बाहेरील व्यक्तींना मिळतं की नाही. जर परप्रांतीय असतील तर त्यांना जी लायसन्स आहे, जी लायसन्स मिळते का किंवा रिन्यू करण्यासाठी काही परत अटी आहेत का, याबद्दल सुद्धा व्यवस्थित माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाराष्ट्र सरकारने आता नवीन नियम काढलेला आहे ड्रायव्हिंग करणाऱ्यांसाठी. जे कोणी ड्रायव्हिंग करतात त्यांच्यासाठी एक नवीन नियम आहे की 1 ऑगस्ट पासून हे नियम लागू होणार आहेत. ती नियम काय काढणार आहेत, काय काढलेले आहेत आणि 1 ऑगस्ट नंतर कोणत्या ड्रायव्हरला कोणती सर्टिफिकेट लागणार आहे, याबद्दल संपूर्णपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरू करूयात. आरटीओने नवीन नियम केलाय की 15 वर्षात राहणार म्हणजे 15 वर्षे महाराष्ट्रात राहणाऱ्यांनाच मिळणार परवाना. म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स जो आहे तो लायसन्स महाराष्ट्रात 15 वर्ष जे कोणी राहतात त्यांनाच मिळणार आहे. ड्रायव्हिंगचे परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार आहे, वाहन परवाना मिळणार आहे. याबद्दल आपण व्यवस्थित समजावून घेऊयात. चला 1 ऑगस्ट 2026 पासून 1 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्रात लागू होणार आहे नवा नियम आणि अंमलबजावणी सुद्धा होणार आहे. घोषणा काय केलेली आहे, परिवहन मंत्री, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून विधानसभेत घोषणा करण्यात आला की 1 ऑगस्ट 2026 पासून 15 वर्षापर्यंत जे कोणी 15 वर्षापर्यंत इथं महाराष्ट्रात राहिलेले आहेत, म्हणजे नवीन ड्रायव्हिंग लायसन्स जे काढायचं असेल तर त्याला कंपल्सरी अधिवास दाखला म्हणजे डॉमिसाइल सर्टिफिकेट काढावं लागेल आणि त्याला कंपल्सरी आहे. त्यानंतर ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा असा निर्णय, महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य आहे. महाराष्ट्रात कसं परप्रांतीय लोकांचा जास्तीत जास्त वर्ष इथे राहून सुद्धा त्यांना लायसन मिळत नव्हता. त्यांना 15 वर्षापर्यंत जर राहत असेल तर त्याला ड्रायव्हिंग लायसन्स भेटत असतो. पण अचानकच आलाय आणि त्याला लगेच लायसन्स भेटतो असा नाहीये. मग ह्याचे नियम काय आहेत ते आता आरटीओ कार्यालयामध्ये भार कसं मिळतंय, संख्या वाढत आहे महाराष्ट्रात, परप्रांतीयांची लोकसंख्या वाढत आहे. त्याच्यामुळे इथली जी लोकसंख्या वाढल्या असल्या कारणामुळे त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स भेटत असतो आणि प्रत्येक कार्यालयात, महाराष्ट्रातील आरटीओ आरटीओ कार्यालयात प्रत्येक वर्षी 15 ते 20 लाख अर्ज येतात. ही 15 ते 20 लाख अर्ज आलेले आहेत, त्यामुळे लोड भरपूर आहे आणि त्यात 4 ते 5 लाख जे आहे ते लायसन्स रिन्यू करायचं आहे, नूतनीकरण करायचं आहे, यासाठी सुद्धा अर्ज येतात. मग ही अर्ज महाराष्ट्रातील सोडून दुसऱ्या राज्यातील सुद्धा येऊ लागलेत. म्हणजे आरटीओच्या ऑफिसवर थोडासा ताण पडलेला आहे आणि सरकारी कार्यालयावर सुद्धा भार पडलेला आहे. आता ही निर्णय का घेण्यात आला, डॉमिसियल सक्ती म्हणजे डॉमिसियल सर्टिफिकेट, रहिवासी दाखला म्हणतो आपण त्याला, डॉमिसियल सर्टिफिकेट का घेण्यात आला ते आपण बघूयात. पहिला आहे गुन्हेगारीवर नियंत्रण. इथं काय झालंय, परराज्यातून येऊन आपल्या महाराष्ट्रात येऊन गुन्हे करणाऱ्यांवर गुन्हे करत आहेत किंवा गुन्हेगाराची मार्ग अवलंबन करत आहेत. तिकडे जे परराज्यात करतात आणि इथेही त्या आल्यानंतर गुन्हेगारीच्या वळणावर येत आहेत. त्यामुळे त्याच्यावर आळा घालण्यासाठी पहिला स्टेप आहे. त्यानंतर दुसरी कारण आहे प्रवासी सुरक्षा. आपल्या महाराष्ट्रात जे काही प्रवास करतात ती सगळी प्रवासी महाराष्ट्रीयन असल्या कारणाने त्यांना मराठी परफेक्ट येतं आणि मराठीत बोलत असतात. आणि जो परप्रांतीय असतो त्याच्या भाषेत बोलतो आणि त्याचा भाषा तो सोडत नाहीये, मराठीत व्यवस्थित मराठी माणसांना व्यवस्थित ट्रीट करत नाहीये. त्यामुळे प्रवासी जे आहेत त्यांची सुरक्षा आणि त्याच्यासोबत त्यांना जी बाहेरला आलेली आहेत, परप्रांतीय आहेत, परराज्यातील आलेले आहेत, त्यांना क्रिमिनल आहेत म्हणून ते क्रिमिनल आहेत. ते क्रिमिनल असल्यामुळे त्यांची वेगवेगळ्या मार्गाने लूट होत होती, तेही रोखण्यात आलेले आहे. स्थानिक रोजगार हे महत्वाचं आहे. बाहेरील व्यक्ती इथं आल्यानंतर त्यांची संख्या वाढत आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील लोकांना रोजगार जी आहे ती कमी भेटत येत आहे आणि त्यांना पर्याय नाही आहे, म्हणून ते दुसरी आपली जी महाराष्ट्रातील लोक आहेत ते त्यांची संख्या, रोजगारांची संख्या कमी झालेली आहे, बेरोजगार वाढलेले आहेत.
मग रोजगाराच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रातील राज्यातील मराठी माणसांसाठी सरकारने सर्वात उत्तम निर्णय घेतलेली आहे. मग ही नियम कोणाला लागू होईल? आता नवीन अर्जदार असेल, कोण असेल? नवीन अर्जदार असेल तर त्याला कंपल्सरी 1 ऑगस्ट 2026 पासून डॉमिसियल सर्टिफिकेट कंपल्सरी लागणार आहे. जर समजा लायसन्स रिन्यू करायचं आहे, ती सुद्धा हा नियम फक्त नवीन परवान्यासाठी आहे, नवीन रिन्यू करण्यासाठी नाहीये. भाडेकरू किंवा स्वतःचे घर नसलेले असतील तर त्याला कंपल्सरी महाराष्ट्रात राहत असेल तर महाराष्ट्रातील ज्या गावात राहतो, ज्या शहरात राहतो तिथला डॉमिसियल सर्टिफिकेट कंपल्सरी पाहिजे, म्हणजे मूळ गावचा दाखला चालेल. परराज्यातील व्यक्ती असेल तर त्याला अजिबात नाहीये, त्यांना त्यांच्याच मूळ राज्याकडून लायसन्स काढावे लागेल, महाराष्ट्रात मिळणार नाहीये, म्हणजे त्यांच्या राज्यात जाऊन त्यांना लायसन्स काढावी लागेल. बाईक टॅक्सी आणि प्रवासी वाहतुकीसाठी कडक नियम बनवलेले आहेत. बाईकसाठी बघा, बाईक टॅक्सी किंवा प्रवासी जे काही लायसन्स काढत आहेत त्या लायसन्ससाठी बॅज अनिवार्य आहेत. बॅज जे आहेत, बॅज बिल्ला म्हणतो आपण त्याला, हे बॅज कंपल्सरी झालेलं आहे सर्व चालकांसाठी. त्यानंतर बॅज देण्यापूर्वी त्यांना पोलिसांकडे जाऊन व्हेरिफिकेशन करावी लागते. कॅरेक्टर व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट त्यांच्याकडून घ्यावं लागतं, कंपल्सरी पोलीस व्हेरिफिकेशन घ्यायचे आहे. आणि खाजगी वाहनावर बंदी, जर परवानगी शिवाय खाजगी दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करणाऱ्यावर पूर्णपणे बंदी. म्हणजे काय, जर तुमच्याकडे बॅज नसेल तर तुम्ही परवानगी शिवाय वाहन चालवू शकत नाही. आता येऊया डोमिसियल प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय. म्हणजे रहिवासी दाखला म्हणतो आपण, डॉमिसियल सर्टिफिकेट म्हणतो, ती डॉमिसियल प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय आहे ते बघूयात. ही आहे डोमिसियल सर्टिफिकेट. ओके, याच्यात पहिला महत्वाचा आहे, हा जो आहे 15 वर्षाचा पुरावा, म्हणजे एखादी व्यक्ती त्या राज्याची किमान सलग 15 वर्षाची कायमस्वरूपी रहिवासी असल्याचे सिद्ध होतं. एखादा व्यक्ती परराज्यातील असू दे, इथला असू दे, कुठला असू दे, 15 वर्ष त्या राज्यात राहिला तर तो तिथेच आहे याची प्रूफ, याची सिद्ध करण्याचे जे काही दस्तऐवज आहे, कागदोपत्र आहे, ती आहे डॉमिसियल प्रमाणपत्र. ही जी आहे ही रहिवासी प्रमाणपत्र किंवा राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यापेक्षा अधिवास म्हणजे राहतो किती दिवस, 15 वर्ष राहत आहे याचा पुरावा आहे. आता ही डॉमिसियल प्रमाणपत्र कुठे मिळेल? ही डॉमिसियल प्रमाणपत्र मिळेल एकूण 4 ठिकाणी. एक तहसील कार्यालय किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये भेटेल. दुसरा सेतू कार्यालय, म्हणजे ज्याला आपण सेतू म्हणतो, जिल्हा परिषद कार्यालय म्हणतो, तिथं सेतू कार्यालयामध्ये भेटतं. त्यानंतर महा ई सेवा केंद्र, तुमच्या जवळच्या जेवढे काही महा ई सेवा केंद्र आहेत तिथे सुद्धा भेटते. आणि शेवटचा एकदम सोपा उपाय आहे, एक वेबसाईट आहे सरकारचा, आपलेसरकार.mahaonline.government.in. या वेबसाईटवर घर बसल्या सुद्धा तुम्ही सरकार पोर्टलवर सुद्धा डॉमिसियल सर्टिफिकेट काढू शकता. ओके, आता या डॉमिसियल सर्टिफिकेट काढण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात, काय लागणार आहेत त्यांना? ओळख आणि वयाचा पुराव्यासाठी काय लागणार आहे? पहिला आहे ओळख व वयाचा पुरावा दाखवण्यासाठी. ओळखीचा पुरावा दाखवण्यासाठी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे एक पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा मतदान ओळखपत्र, जुने ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा जॉब कार्ड आणि निम सरकारी ओळखपत्र. आणि वयाचा पुरावा दाखवायचा असेल तर जन्म दाखला दाखवा किंवा शाळा सोडल्याचा दाखला दाखवा, प्राथमिक शाळेचा निर्गम उतारा, म्हणजे प्राथमिक शाळेने जर दिला तर तेही तुमचं चालेल. ओळखीचा पुरावा आणि वयाच्या पुराव्यासाठी एवढ्यातील एक चालेल. पुढे भाग 2, पत्त्याचा पुरावा काय द्याल? पत्त्याच्या पुराव्यासाठी तुम्हाला आहे रेशन कार्ड, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड, पाणीपट्टी, वीज बिल वगैरे असतो ते, मालमत्ता कर पावती चालतं, भाडे पावती सुद्धा चालते, कोणताही एक लागतं बरं का. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 15 वर्षापासून रहिवास असल्याचा पुरावा
यापैकी कोणताही एक जुना पुरावा असतो. म्हणजे 15 वर्षापासून जर रहिवासी आहे हे सिद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे? एक, पहिला जुने मतदान कार्ड लागेल. दुसरा, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र. तिसरा, जुनी मालमत्ता कर पावती. जुनी मालमत्ता कर पावती, ठीक आहे, सॉरी. हे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र. विवाह मॅरेज सर्टिफिकेट चालतं. सातबारा उतारा चालतं. वडील किंवा पतीचे रहिवासी प्रमाणपत्र चालतं. ह्या सगळ्यांपैकी कोणताही एक जर पुरावा असेल तर तुम्ही 15 वर्षापासून राहत आहे असं कळेल. ठीक आहे. पुढे 1 ऑगस्ट 2026 नंतरची नवीन प्रक्रिया, संपूर्ण प्रवास सांगूया आपण. पहिला काय करावं लागेल तुम्हाला? 15 वर्षाच्या वास्तव्याचे किंवा ओळखीचे आणि पत्त्याचे पुरावे गोळा करावे लागेल. म्हणजे कागदपत्र जेवढे काही 15 वर्षाचे पुरावे आहेत पूर्वीचे तेवढे सगळं करावं लागेल. दुसरी, तुम्हाला डॉमिसाइल सर्टिफिकेट कंपल्सरी मिळवावं लागेल आपल्या सरकार वेबसाईटवर जाऊन किंवा तहसील कार्यालयातून. कोणाला कंपल्सरी आहे? कमर्शियल टॅक्सीसाठी जे काही आहे टॅक्सी चालवणारे त्यांनाही गरजेचं आहे. आरटीओ अर्ज, आरटीओ जाऊन अर्ज करा. नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला लायसन भेटेल, परवाना भेटेल. थोडक्यात महत्वाचे सांगायचं झालं तर नवा नियम आहे. नवा नियम काय आहे? नवीन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 15 वर्षे अधिवास अनिवार्य, म्हणजे तुम्ही 15 वर्षे महाराष्ट्रात राहायला हवे. अंमलबजावणी कधीपासून? 1 ऑगस्ट, पुढच्या महिन्यापासून 1 ऑगस्ट पासून लागणार आहे. कोणासाठी आहे? जे काही नवीन लायसन्स काढण्यासाठी तयार करतात त्यांना आहे. नूतनीकरणासाठी जे काही आहेत त्याच्याबद्दल स्पष्टीकरण पूर्णपणे दिलेली नाही आहे. कमर्शियल वाहने म्हणजे टॅक्सी प्रवासी वाहनांच्या बॅजसाठी डॉमिसाइल किंवा पोलीस व्हेरिफिकेशन कंपल्सरी आहे. बॅज काढायचं असेल, डॉमिसाइल काढायचं असेल तर टॅक्सी किंवा प्रवासी म्हणजे काय ड्रायव्हर आहे, टॅक्सी कॅब ड्रायव्हर वगैरे आहेत त्या सगळ्यांसाठी डॉमिसाइल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. परराज्यातील नागरिक त्यांना महाराष्ट्रात लायसन्स मिळणार नाही. जर ते 15 वर्षापासून राहत असेल तर मिळणार, त्यांच्याच राज्यातून काढावे लागेल. अशा पद्धतीने नवीन नियम राज्यात केलेले आहेत. याच्या आधी सुद्धा महाराष्ट्रात सरकारने याच्यात एक नवीन नियम काढले होते की जे काही ड्रायव्हर आहेत, जे काही टॅक्सी धारक आहेत, जेवढे काही ड्रायव्हर आहेत त्यांना सगळ्यांना मराठी येणं गरजेचं होतं. मराठी आलेल्यांनाच ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार असंही होता. काही नियम काढलेले होते, त्याच्यावर काही आंदोलन सुद्धा झालेले आहेत. आणि आता नवीन नियम असा आहे की त्यांना डॉमिसाइल सर्टिफिकेट कंपल्सरी लागतं आणि तो व्यक्ती महाराष्ट्रात किती वर्ष राहायला पाहिजे? 15 वर्षे. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.